नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपले स्वागत आहे आपल्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. अनेक ग्रंथ, अनेक पुराण कथा आपण ऐकतो. परंतु काही ग्रंथ असे असतात की त्यात फक्त कथा नसतात, तर संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा, मंत्रांचा प्रभाव आणि जीवन बदलण्याची क्षमता त्यात साठवलेली असते. आज आपण ज्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे दुर्गा सप्तशती. देवी महात्म्य म्हणूनही याला ओळखले जाते. 700 श्लोकांचा हा ग्रंथ साधा सोपा शास्त्र नाही. हा एक दिव्य अनुभव आहे. हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी, साधकांनी आणि राजांनी या ग्रंथाच्या माध्यमातून जीवनातली संकटे दूर केली, विजय मिळवला, शांती अनुभवली. पण खरे सांगायचे झाले तर यामध्ये दडलेली गूढता, यामधील मंत्रशक्ती, याचे रोज वाचन केल्यावर साधकाच्या जीवनात जे परिवर्तन घडते त्याची खरी माहिती फारच कमी लोकांना आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे महत्त्व, रोजच्या वाचनाची खरी पद्धत, त्यातील अद्वितीय रहस्य आणि भक्तांना मिळालेल्या अनोख्या अनुभूती या सगळ्यांचा एकत्रित अनुभव घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दुर्गा सप्तशतीची सुरुवात आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून करूया. हा ग्रंथ मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे. पुराण कथानुसार जेव्हा अंधकार, असुर शक्ती आणि अधर्माने पृथ्वीवर अत्याचार माजवला होता, तेव्हा देवांनी शक्तीला आवाहन केले. त्या शक्तीने कधी कालीचे, कधी लक्ष्मीचे, तर कधी सरस्वतीचे रूप धारण करून असुरांचा संहार केला. ही सगळी वर्णने म्हणजे दुर्गा सप्तशती. यात फक्त देवीच्या युद्धकथा नाहीत, तर विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात असणाऱ्या शक्तीचे दर्शन आहे. प्रत्येक अध्यायात देवीचे वेगवेगळे रूप दिसते आणि प्रत्येक रूप साधकाच्या जीवनाशी जोडलेले आहे. जेव्हा आपण या ग्रंथाचे वाचन करतो तेव्हा आपण फक्त गोष्टी वाचत नाही, आपण त्या त्या अध्यायाशी संबंधित ऊर्जेला आपल्या जीवनात आमंत्रित करत असतो. तर या ग्रंथातील पहिल्या अध्यायात महाकालीचे वर्णन आहे. ती काळाचा नाश करणारी आहे. आपल्यामधील भीती, आळस, अज्ञान या राक्षसांचा नाश करणारी आहे. तर दुसऱ्या अध्यायात महालक्ष्मी आहे. ती महिषासुराचा वध करते. याचा अर्थ आपल्या जीवनातील अहंकार, हट्टीपणा, वाईट प्रवृत्ती यांचा संहार होतो. आणि शेवटच्या अध्यायात महासरस्वती आहे, जी शुंभ निशुंभ यांचा नाश करते. हे शुंभ निशुंभ म्हणजे आपल्यातील द्वंद्व, संभ्रम, निर्णय घेण्याची असमर्थता. हे अध्याय वाचताना साधकाच्या मनात देवीची ही रूपे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात. पण या ग्रंथाचे खरे महत्त्व तेव्हा जाणवते जेव्हा आपण याचे रोज वाचन सुरू करतो. रोज वाचन म्हणजे रोजच्या जीवनात एक दैवी शिस्त आणणे. सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावीत. पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून देवीसमोर दीप प्रज्वलित करावा आणि नंतर दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करावे. परंतु सुरुवातीला कवच, अर्गला, कीलक यांचे वाचन केले जाते. कवचाने आपण स्वतःभोवती संरक्षणाचे कवच उभे करतो. अर्गला स्तोत्राने देवीला आमंत्रित करतो आणि कीलक स्तोत्राने ग्रंथातील गुप्त शक्तींना सक्रिय करतो. त्यानंतर जेव्हा आपण अध्याय वाचतो तेव्हा ती ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते. आता अनेकांना प्रश्न पडतो की रोजचे 700 श्लोक वाचायला वेळ मिळेल का? तर याचे उत्तर म्हणजे शास्त्र सांगते की शक्य असेल तर संपूर्ण ग्रंथ रोज वाचावा. पण जर तसा वेळ नसेल तर विभागून वाचावा. उदाहरणार्थ, सोमवारी प्रथम चरित्र, मंगळवारी मध्यम चरित्र, बुधवारी उत्तर चरित्र, गुरुवारी पूर्ण ग्रंथ वाचणे उत्तम मानले जाते. शुक्रवारी देवीला अर्पण केलेले स्तोत्र, शनिवारी विशेष अध्याय आणि रविवारी संपूर्ण ग्रंथ वाचणे, अशी ही पद्धत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, सातत्य महत्त्वाचे आहे. जसा साधक रोज जप करतो, रोज ध्यान करतो, तसाच रोज दुर्गा सप्तशतीचा स्पर्श झाला तर त्याचे परिणाम खोलवर जाणवतात. या वाचनाचे परिणाम केवळ मानसिक किंवा आध्यात्मिकच नाहीत, तर भौतिक जीवनातही दिसतात. अनेक साधक सांगतात की रोजच्या वाचनाने त्यांना नोकरीतील अडथळे दूर झाले, घरातील वाद शांत झाले, व्यवसायात अनपेक्षित यश मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीती नाहीशी झाली. कारण या श्लोकांमध्ये मंत्रांची शक्ती आहे. जेव्हा आपण देवीचे स्तवन करतो तेव्हा आपल्या अवचेतन मनात शक्तीचे बीज रुजते. दिवसेंदिवस ते बीज वाढत जाते आणि साधकाला नवी ऊर्जा, धैर्य, आत्मविश्वास मिळतो.
यातील प्रत्येक अध्याय गोड आहे. उदाहरणार्थ, महिषासुराचा वध ही फक्त युद्धकथा नाही. महिषासूर म्हणजे मनातील तामसी प्रवृत्ती. तो कधी मनुष्य रूपात तर कधी पशु रूपात होतो. याचा अर्थ मनातील वासना, राग, लोभ, अहंकार या सतत रूप बदलणाऱ्या प्रवृत्ती आहेत. देवी त्या प्रवृत्तींना नष्ट करते. ही कथा वाचताना आपण प्रत्यक्षात स्वतःच्या जीवनातील महिषासुरावर विजय मिळवण्याची प्रेरणा घेतो. तसेच शुंभ निशुंभ यांची कथा म्हणजे जीवनातील संभ्रम आणि लोभ. शुंभ म्हणजे मी हाच श्रेष्ठ असा अहंकार आणि निशुंभ म्हणजे मला अजून हवे असा लोभ. हे दोन भाऊ प्रत्येकाच्या जीवनात असतात. जेव्हा आपण उत्तर चरित्र वाचतो तेव्हा देवी त्यांचा वध करते आणि साधकाच्या मनातून तो अहंकार आणि लोभ नष्ट होतो. या ग्रंथाचे एक मोठे रहस्य म्हणजे याचे बीजमंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय हा मंत्र संपूर्ण सप्तशतीत गुंजतो. हा जप केवळ उच्चार नाही तर कंपन्या आहेत. योग्य पद्धतीने जप केल्यास मेंदूतील ताण कमी होतो, हृदयाची धडधड नियमित होते आणि मन स्थिर होते. म्हणूनच प्राचीन ऋषींनी सांगितले आहे की दुर्गा सप्तशती वाचणे म्हणजे ध्यान, जप आणि साधना हे तीन एकत्रित करणे आहे. इतिहासात अनेक राजांनी युद्धापूर्वी याचे पठण केले. दक्षिण भारतात अनेक मंदिरात आजही रोज सकाळ संध्याकाळ दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते. नेपाळमध्ये दशईच्या वेळी संपूर्ण सप्तशतीचा मोठा यज्ञ होतो. यावरून आपण समजू शकतो की हा ग्रंथ फक्त धार्मिक विधी नाही तर एक संपूर्ण जीवन पद्धती आहे. साधक जेव्हा रोज हे वाचन सुरू करतो तेव्हा सुरुवातीला कदाचित त्याला फक्त कथा वाटत असतील, पण जसजसे दिवस जातात तसतसे शब्दांच्या पलीकडील ऊर्जा त्याला जाणवू लागते. काहींना स्वप्नांमध्ये देवीचे दर्शन होते, काहींना ध्यानात तिचे रूप दिसते, काहींना संकटातून अनपेक्षितरित्या सुटका मिळते. ही सगळी अनुभव सिद्ध गोष्ट आहे. मंडळी, या ग्रंथाचा प्रवास जितका लांब चालतो तितका तो खोलवर जातो. रोजचे वाचन म्हणजे रोज देवीशी संवाद साधणे, रोज आपले मन तिच्यासमोर अर्पण करणे आणि हे करताना आपण केवळ संकटे दूर करतो असे नाही, तर आपल्या जीवनाचे केंद्र बदलतो. आपण भीतीऐवजी धैर्य निवडतो, अंधाराऐवजी प्रकाश निवडतो आणि असुर शक्तीऐवजी दैवी शक्तीला अंगीकारतो. दुर्गा सप्तशती वाचणे म्हणजे देवीला हाक देणे असे नाही, तर स्वतःमधील देवीला जागृत करणे आहे. कारण आपण सर्वजण तिच्याच अंशातून निर्माण झालो आहोत. तिची शक्ती आपल्या रक्तात आहे, आपल्या श्वासात आहे. रोजच्या वाचनाने ती शक्ती प्रकट होते आणि आपल्या जीवनाला नवा मार्ग दाखवते. तर मंडळी, तुम्ही कधी दुर्गा सप्तशती वाचली आहे का? किंवा ती वाचत असताना तुम्हाला काही वेगळा अनुभव आला आहे का? तुम्हाला वाटतं का की हा ग्रंथ आजच्या पिढीसाठीही तितकाच उपयुक्त आहे? तर तुमची उत्तरं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कारण तुमच्या छोट्याशा सपोर्टमुळे आम्हाला आणखी असे भक्तिभावाने भरलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तर मंडळी, देवी तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.